यानंतर या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट 100. पंकजा मुंडेंच्या लहान बहीण यशश्री मुंडेंनी निवडणुकीच्या मैदानामध्ये एंट्री घेतली आहे. बीडच्या परळी इथल्या वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे यांची लहान बहीण यशश्री मुंडेनं अर्ज दाखल केला. या निवडणुकीसाठी 71 अर्ज एकूण प्राप्त झाले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. कन्नड साखर कारखाना लिलाव प्रक्रियेत ईडीकडून घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी इथल्या आमदार निवासातील उपहारगृह कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाण प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवलाय. व्हायरल व्हिडिओ आणि साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी स्वतः फिर्यादी बनवून हा गुन्हा नोंदवलाय. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला. जामनेर तालुक्यात महाजनांचं वर्चस्व आहे, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. मुंबई हे राज्यातलं पहिलं भोंगेमुक्त शहर ठरलंय. अशाच प्रकारे राज्यातील अन्य शहरं भोंगेमुक्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली. एमएसटी सीईटी परीक्षेमध्ये वारंवार होणाऱ्या चुका, परीक्षा केंद्रांबाबत निर्माण झालेला संशय यामुळे यापुढे पूर्वपरीक्षा, स्पर्धा परीक्षा, एमएसटी सीईटी इत्यादी परीक्षा राज्याबाहेरील केंद्रावरती घेतली जाणार नाही. एमएसटी सीईटी परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी त्या महाविद्यालयातच परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. अहमदाबादमधील एअर इंडिया विमानाच्या अपघाताबाबत प्राथमिक अहवाल समोर आलाय. 15 पानांच्या तपास अहवालात पक्षी धडकेचे कोणतेही संकेत आढळलेले नाहीत. उलट विमानाच्या उड्डाणानंतर काही सेकंदातच इंधन पुरवठा थांबल्याचं समोर आलं, त्यामुळे दोन्ही इंजिन हवेतच बंद झाली. सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावरती राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आलाय. सिंधुरत्न योजनेतनं हा पूल उभारण्यात आला असून तळ कोकणात वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना हा पूल भुरळ घालतोय. लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने निसर्ग बहरून गेलाय. लोणावळ्यातील धबधबे ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे भात लावणी रखडली आहे. 70% भात लावणी पूर्ण झाली असून अद्याप 30% भात लावणी बाकी आहे. पाऊस नसल्यामुळे रोपं करपण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातील धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होत गेली, त्यामुळे सध्या राज्यातील धरणसाठा सुमारे 60% वरती दरम्यान या पाणी साठ्यामुळे पुढील काही महिन्यांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. आतापर्यंत राज्यातील नाशिक भागातील भाम आणि भावली ही 2 धरणं 100% भरली आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्हाभरातील शेती पिकांचं नुकसान झालंय. सातगी तालुक्यातील तब्बल 4936 हेक्टरवरची पिकं अक्षरशः खरडली गेली आहेत, त्यामुळे बळीराजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जिल्हा प्रशासनानं याबाबतीत सुधारित अहवाल जाहीर केलाय. उत्तर भारतात बहुतांश राज्यामध्ये दमदार पाऊस सुरू असून दिल्लीमध्ये पाऊस आणि वाऱ्यामुळे 6 विमानांचे मार्ग शुक्रवारी बदलण्यात आले. हिमाचल प्रदेशात संततधार सुरू आहे. 208 रस्ते मार्ग अजूनही पाण्याखाली आहेत. सर्वाधिक नुकसान याच राज्यात झालंय. भारतातील समृद्ध भाषिक वारशाचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धनासाठी मुंबई विद्यापीठात लवकरच सेंटर ऑफ एक्सलन्स इन हेरिटेज लँग्वेजेस अँड मल्टीकल्चरल स्टडीजची स्थापना केली जाणार आहे. या केंद्रात प्रामुख्यानं प्राचीन आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या भाषांच्या अभ्यासावरती भर दिला जाणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं 2025-26 साठीच्या कॅप प्रवेश फेरीच्या नोंदणीला सुरुवात केली असून यात बी आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. या अभ्यासक्रमाचं वेळापत्रक सीईटी सेलनं संकेतस्थळावरती जाहीर केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत. अजित पवारांनी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी केली आहे. बारामती शहरातील मुख्य चौक असलेल्या नटराज नाट्य मंदिर परिसरात तिरंगा ध्वज उभारण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामाची पाहणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सांगली जिल्ह्यातल्या एसटी आगाराला एसटी बसेसची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. जिल्ह्यातल्या 10 आगारांसाठी 697 एसटी बसेस उपलब्ध आहेत. त्यापैकी 109 बसेस
डिसेंबर अखेर कालबाह्य होऊन भंगारात जाण्याच्या मार्गावरती आहेत. आगारानं मागणी केलेल्या 200 बसेसपैकी फक्त 65 बसेस राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. आषाढी वारी दरम्यान सोलापूर रेल्वे विभागाला भरगच्च उत्पन्न मिळाले. आषाढी वारीसाठी रेल्वे विभागाकडून रेल्वेचे 1 ते 10 जुलै कालावधीतील 10 दिवसात 239 गाड्या चालवल्या. या 2 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. यातून रेल्वेला 27.40 लाख रुपये उत्पन्न मिळाले. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील दावरवाडी परिसरात हरणांच्या कळपाकडनं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन आणि तुरीचं पीक फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. शासनानं तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परभणी जिल्ह्यातील कुरेशी समाज बांधवांनी येणाऱ्या गुरुवारपासून मांस विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. स्थानिक प्रशासनाच्या वतीनं मांस विक्री संदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मांस विक्री बंद ठेवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. 2 वर्ष ग्राहकांना रडवणाऱ्या लसणाचा दर यावर्षी नियंत्रणात आलाय. जानेवारीमध्ये होलसेल मार्केटमध्ये 170 ते 280 रुपये किलोनं विकला जाणारा लसूण आता 30 ते 80 रुपयांवरती आलाय. किरकोळ मार्केटमध्ये लसूण 100 ते 170 रुपये किलो दरानं विकला जातोय. भुसावळमध्ये धावत्या रिक्षातनं विद्यार्थी खाली पडला. गतिरोधक आणि अतिवेगामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र असं असलं तरी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रिक्षामध्ये कोंबलं जात असल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सध्या 1000हून अधिक बोटी विना नोंदणी कार्यरत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. मच्छीमारी करणाऱ्या बोटी मालकांना आता आपल्या बोटींची अधिकृत शासकीय नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुक्ताईनगरच्या अंतुर्लीमध्ये मूलभूत सुविधा मिळत नसल्याचं समोर आलंय. दरम्यान आक्रमक महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकलं. जोपर्यंत मूलभूत सुविधा मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीला कुलूपच राहील असा इशारा महिलांनी दिला. जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याचाही यात समावेश आहे. त्यामुळे नागरिक शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जातोय. तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती दुभंगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाते. ब्रह्मदेवाची मूर्ती निष्काळजीपणानं हलवल्यामुळे दुभंगल्याचा आरोप करण्यात आलाय. तक्रार दाखल करून 2.5 महिने झाल्यानंतरही अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आला नाही असा सवाल मंदिर महासंघानं विचारलाय. जळगाव येथे होमिओपॅथी डॉक्टरांची सीसीएमपी नोंदणी सुरू करावी अशी मागणी होमिओपॅथी डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. ही नोंदणी सुरू न झाल्यास जिल्हाभरात होमिओपॅथी डॉक्टरांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉक्टरांनी निवेदनाद्वारे दिलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर इथे एका 37 वर्षीय शेतकऱ्यानं शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. वडिलांनी पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती दिली असून अज्ञात कारणानं त्यानं आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. जळगावमधील SSBT महाविद्यालयाकडनं मागील शैक्षणिक वर्षाची फी वसूल करण्यात आली. मात्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे महाविद्यालयाकडनं मात्र अद्यापही फी परत न मिळाल्यामुळे संतप्त विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात धडक दिली. विद्यार्थिनीच्या संतप्त भूमिकेमुळे उच्च शिक्षण सहसंचालकांनी विद्यार्थिनींची भेट घेऊन विद्यार्थिनींना फी परत मिळण्याबाबत आश्वासन दिलं. रत्नागिरीमध्ये गेली 5 वर्ष समुद्रकिनारी खडकात अडकलेले बसरा स्टार जहाज अखेर बाहेर काढलं जाणार आहे. हे अजस्त्र जहाज मिर्या किनाऱ्यावरती तब्बल 5 वर्ष अडकून पडलं असून जहाज समुद्राच्या बाहेर काढण्यासाठी मेरिटाईम बोर्डाची परवानगी मिळाल्यामुळे जहाज भंगारात काढण्याचा मार्ग मोकळा झालाय.